हॅलो फ्रेंड्स, आपण आज शिकणार आहोत ऍडव्हान्स अकाउंटिंग, जे तुम्हाला TY BCom मध्ये शिकायचं आहे. त्याचं इंट्रोडक्टरी लेक्चर म्हणजे काय, तर तुम्हाला सिलेबस मध्ये काय असणार आहे. तर अकाउंटिंग तुम्ही 11वी पासून शिकत आलात आणि आज टीवायला आलात तरी शिकत आहात. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडलेला असतो किंवा उत्तर देता येत नाही त्यांना, की अकाउंटिंग म्हणजे नक्की काय. तर सगळ्यांना मी एक सूचना करेल की सर्वांनी आज घरी गेल्यानंतर अकाउंटिंगची डेफिनेशन बघायची आहे. दुसरं, अकाउंटिंगचे जे रूल्स आहेत, रिअल, नॉमिनल, पर्सनल, हे तिन्ही रूल्स बघायचे, ते कसे इम्प्लिमेंट होतात ते बघायचे. ही तुमच्यासाठी आज होम असाइनमेंट असणार आहे. आता यानंतर आपण TY BCom मध्ये काय शिकायचं आपल्याला, आपण ते आता बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले तुमचं युनिट 1 आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड अँड फायनान्शियल रिपोर्टिंग. म्हणजे काय, तर अकाउंटिंग स्टँडर्ड काय कोणकोणतं आहे तुम्हाला यावर्षी सिलेबसला आहे. तर अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे काय असतं माहिती का तुम्हाला. तर आपण तुम्हाला मागच्या वर्षी पण मी तुम्हाला क्लासमध्ये सांगितलं होतं की अकाउंटिंग स्टँडर्ड काय असतं, की सगळ्या अकाउंट्स हे युनिफॉर्म पाहिजे. आता सपोज 4 कंपन्या आहे, A लिमिटेड, B लिमिटेड, C लिमिटेड, D लिमिटेड. ह्या 4ही कंपन्यांचं जे अकाउंटिंग आहे त्यांचं बुक मेंटेन वेगवेगळ्या पद्धतीने ते करत आहे. आता वेगवेगळ्या पद्धतीने बुक मेंटेन करत असतील, आता सपोज एक जण बॅलन्स शीट व्हर्टिकली लिहितोय, एक जण हॉरिझॉन्टली लिहितोय, त्याच्यामध्ये एक जण असेट वरती लिहितोय, फिक्स असेट वरती लिहितोय, एक जण करंट असेट वरती लिहितोय. तर हे विचित्र पद्धतीने दिसेल. आणि जेव्हा एक दुसरा व्यक्ती ते चारींचे बॅलन्स शीट एका वेळेस बघेल, तर त्याला अंडरस्टँड करायला काय जाणार आहे, अवघड जाणार आहे. मग ह्यावेळेस काय करायचं, याच्यासाठी मग गव्हर्नमेंटने काय केलंय, अकाउंटिंग स्टँडर्ड, की प्रत्येकाने ह्याच फॉर्मॅटमध्ये आपलं अकाउंटिंग मेंटेन करायचं आहे. आता इंट्रोडक्शन टू IFRS. IFRS काय बरं, इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड. तर त्याचं काय ते तुम्हाला पुढे सांगण्यात येईल. त्यानंतर मग तुम्हाला सिलेबसला कोणकोणत्या अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. तर सगळ्यात पहिले आहे अकाउंटिंग स्टँडर्ड फी कॅश फ्लो स्टेटमेंट. तर कॅश फ्लो स्टेटमेंट काय असतं बरं, तर तुमच्याकडे जे डेली कॅश येते किंवा जाते, मग त्याचं मेंटेन कसं होतं, मग तुमच्याकडे किती कॅश लगे, तुमचा आउटफ्लो किती आहे, इनफ्लो किती आहे, सगळं त्याच्यामध्ये चेक केलं जातं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मधून तुमच्याकडे पैसे येऊ शकतात. एक असते ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी, दुसरी असते इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज, तिसरी असते फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज. आता ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, तर आता तुम्ही माल विकला 100 रुपयाचा आणि तुमच्याकडे पैसा आला, त्याला आपण काय म्हणतो, ऑपरेटिंग, डे टू डे जे ट्रान्झॅक्शन असतं त्याला आपण ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी असं म्हणत असतो. किंवा आपण सॅलरी पेड केली, किंवा वेजेस पेड केले, तर हे काय झालं, तुमचा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. मग त्याच्या माध्यमातून तुमच्याकडे कॅश गेली. हे डे टू डे व्यवहारांमध्ये तुमचं जे ट्रान्झॅक्शन होतं आपण त्याला म्हणतो ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज. सेकंड ऍक्टिव्हिटीज मी तुम्हाला सांगितली कॅश फ्लो मध्ये, इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज. मग इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज काय असते, तर मग एखादी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल, ती सेल केली, त्याच्या माध्यमातून पैसा आला. सपोज तुम्ही 5 कोटीची लँड विकली किंवा बिल्डिंग विकली किंवा एखादी मशिनरी विकली, तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्याबद्दल तुम्हाला पैसे आले, किंवा शेअर विकले, त्याच्या माध्यमातून आलेले पैसे. आणि तिसरी ऍक्टिव्हिटी तुम्हाला सांगितली ती फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी. मग तुम्ही काहीतरी लोन घेतलं असेल, त्याचं ते लोन पेड केलं किंवा तुम्हाला डिव्हिडंड मिळाला, तर हे काय आहे, फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी. 3 ऍक्टिव्हिटी कोणकोणत्या सांगितल्या, ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी, इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी आणि फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी. अशा क्लास कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये तुम्हाला हे शिकायचं आहे. खूप सोपं स्टेटमेंट आहे. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड 7, ते काय आहे, तर कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट. हे जे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट तुम्ही बघता, आता एखादी रोडाचं काम चालू वगैरे पद्धतीने जे कॉन्ट्रॅक्ट असतं त्याचं अकाउंटिंग कसं होतं, तर ते तुम्हाला याच्यामध्ये शिकायचं. तर मग काय असतं ते कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, ते एक पहिले महत्वाचा प्रश्न आहे. तर मग काय, कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट इज अ म्युच्युअल और लिगली बाइंडिंग एग्रीमेंट बिटवीन टू पार्टीज इन्व्हॉल्व आर वन और मोर ओनर्स अँड वन और मोर कॉन्ट्रॅक्टर्स. म्हणजेच काय, तर असा कॉन्ट्रॅक्ट की 2 व्यक्तींमध्ये झालेला किंवा 2 संस्थांमध्ये झालेला किंवा एक संस्था एक व्यक्ती यांच्यामध्ये झालेला ऍग्रीमेंट, आपण त्याला काय म्हणतो, कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट आपण त्याला म्हणतो. मग त्याच्यामध्ये परत अजून 2 प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात. एक फिक्स प्राइस कॉन्ट्रॅक्ट असतो किंवा कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट असतो. फिक्स प्राइस काय कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, तर 1 करोडाचं काम दिलं, 5 कोटी दिले, 5 कोटीमध्ये तू एवढं काम करून टाक रोडाचं, ते काय झालं, फिक्स प्राइस. आणि एक असतं कॉस्ट प्लस. कॉस्ट प्लस म्हणजे काय, की तुझी कॉस्ट येईल, सपोज एका रोडाच्या खर्चासाठी 4 कोटी रुपये येणार आणि त्याच्यावर तुला 10% आम्ही प्रॉफिट देऊ, मग कॉस्ट प्लस
कॉन्ट्रॅक्ट असे दोन प्रकारचे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट असतात. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड 12. मग अकाउंटिंग स्टँडर्ड 12 काय असतं? अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रांट. गव्हर्नमेंटचं जे ग्रांट असतं मग त्याचं अकाउंटिंग कसं केलं जातं? मग गव्हर्नमेंट ग्रांट म्हणजेच काय? गव्हर्नमेंट ग्रांट इज अ फायनान्शियल अवॉर्ड गिवन बाय द सेंट्रल, स्टेट और लोकल गव्हर्नमेंट टू सम टाइप ऑफ बेनिफिशियल प्रोजेक्ट. आता गव्हर्नमेंटने एखादी शैक्षणिक संस्था आहे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, त्यांना काहीतरी 1 कोटी रुपयाची ग्रांट दिली किंवा एखादी संशोधनासाठी पैसे दिले, मग त्याचं अकाउंटिंग कसं जाईल हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड 15. अकाउंटिंग स्टँडर्ड 15 काय ते? एम्प्लॉई बेनिफिट. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना एम्प्लॉयर आणि एम्प्लॉय मधला फरक कळत नाही. तर एम्प्लॉय म्हणजे काय? तर कर्मचारी. आणि एम्प्लॉयर म्हणजे काय? जो काम देतो तो एम्प्लॉयर. म्हणजे जो एम्प्लॉयला काम देतो त्याला काय म्हणतात? एम्प्लॉयर. आणि जो काम करतो त्याला काय म्हणतात? एम्प्लॉय. मग त्या एम्प्लॉयला काय काय बेनिफिट भेटतात? सॅलरी भेटते, बोनस भेटतो, अजून बाकीचे दुसरे काय पीएफ भेटत असेल, यासारखे जे बेनिफिट आहेत काय, जे काय असेल इन्शुरन्स किंवा मेडिकल फॅसिलिटी, यासारखे जे अकाउंटिंग आहे ते कसं अकाउंटिंग होतं ते आपल्याला बघायचंय. त्यानंतर सेगमेंट रिपोर्टिंग. सेगमेंट म्हणजे काय? तर विभाग. सेगमेंट म्हणजे काय? विभाग. मग आता वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, त्याचं कसं रिपोर्टिंग असेल ते याच्यामध्ये आपण बघणार आहोत. त्यानंतर रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर. रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर मध्ये काय होतं माहिती का? ऍट एनी टाइम ड्युरिंग द इयर वन पार्टी हॅज ॲबिलिटी टू कंट्रोल द अदर पार्टी. म्हणजे काय? तर एखादी पार्टीने दुसरी कंपनी कंट्रोल करत असेल, एक कंपनी दुसऱ्या कंपनीला कंट्रोल करत असेल, तर ते इथे हा क्लॉज वापरत असतो. आपण हे डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. आज तुम्हाला फक्त एक बेसिक आयडिया आपण देतोय की तुम्हाला काय शिकायचंय. त्याच्यामुळे कदाचित एखादी पॉईंट नाही कळला तर भविष्यात तुम्हाला जेव्हा डिटेलमध्ये येईल तर तुम्हाला तेव्हा समजेल. पुढे आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 19. ते काय आहे? लीज. लीज म्हणजे काय बरं? तर एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट की मी आता एक माइन्स मी लीजवर घेतली. जसं की सपोज याची खदाने सोन्याची, ती मी सरकारकडनं कॉन्ट्रॅक्टवर घेतली, त्या बदल्यात मी सरकारला काय देणार आहे? पैसे देणार आहे. किंवा लीजवर मी काहीतरी एखादी पेटंट घेतलं, एखाद्याने संशोधन घेतलं, लावलंय, मी ते माझ्या प्रोडक्शन करण्यासाठी मी त्याला 10 वर्षासाठी ते लीजवर घेतलं, त्याला म्हणतो आपण लीज. मग त्याचं अकाउंटिंग कसं असेल आपण ते बघणार आहोत. त्यानंतर अर्निंग पर शेअर. अर्निंग पर शेअर म्हणजे काय? आता एक कंपनी आहे, तिला 1 कोटीचा प्रॉफिट झाला, बरोबर? त्या 1 कोटीचा प्रॉफिट आणि त्या कंपनीचे 1000 शेअर होल्डर आहे, तर प्रत्येक शेअर मागे तो प्रॉफिट किती असेल ते आपण अर्निंग पर शेअर मधून काढणार आहे. मग त्याचा प्रॉफिट, त्याचा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट करायचा आपण ते पुढे बघणार आहोत. नंतर अकाउंटिंग स्टँडर्ड 21 जे तुम्ही SY BCom मध्ये शिकला आहात, कन्सोलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. ते आपण ते 2 कंपनी एकत्र व्हायचा, त्यांचं आपण कन्सोलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट तयार करायचो. त्यांना अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम. आता तुमचं जे इन्कम आहे त्याच्यावर अकाउंटिंग, त्याचा टॅक्स कसा लागेल, त्याचा इन्कम जे आहे तर काय असेल. तर when there are difference between taxable income and accounting income, तर तो जो काय असेल ते फरक दिसून येईल, त्यासाठी तुम्हाला अकाउंटिंग करावं लागतं. काही वेळेस काय होतं की टॅक्सेबल इन्कम जास्त दिसतं आणि अकाउंटिंग बुक मध्ये इन्कम कमी दिसतं. मग तुमचं काय झालंय? लॉस होतो वाटतंय. म्हणजे तुमचं काय? डिफर असेट आणि डिफर्ड लायबिलिटी, ह्या 2 कन्सेप्ट आहे. आपण जेव्हा डिटेलमध्ये शिकू तेव्हा बघूयात डिफर्ड असेट आणि डिफर्ड लायबिलिटी काय ते. त्यानंतर डिस्कंटिन्यूइंग ऑपरेशन्स. ते डिस्कंटिन्यूइंग ऑपरेशन्स काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. नंतर इंटरिम फायनान्शियल रिपोर्टिंग. इंटरिम म्हणजे अंतरिम. काय असतं इंटरिम म्हणजे? अंतरिम म्हणजे वर्षाच्या मध्ये, म्हणजे 6 महिने झाल्यानंतर रिपोर्ट करणे. काही काही संस्था या मध्यंतरी 6 महिन्यांसाठी अकाउंटिंग तयार करतात आणि परत पुढच्या 6 महिन्यांसाठी, त्याला म्हणतात इंटरिम फायनान्शियल रिपोर्टिंग. मग ते कसं मेंटेन करायचं त्याच्यामध्ये दिलेलं असेल. त्यानंतर युनिट 2 आहे फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनीज. काय आहे? फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनीज. तर बँकिंग कंपनीचं कसं अकाउंटिंग तयार होतं? बँकिंग कंपनी म्हणजे आपल्या सगळ्या बँका, SBI, IDBI असेल किंवा दुसऱ्या प्रायव्हेट बँका असतील, HDFC, ऍक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, त्यांचं अकाउंटिंग कोणतं असेल, त्यांच्यावर कोणते रूल्स लागू होतात. ते नॉन परफॉर्मिंग असेट तुम्ही शब्द नेहमी ऐकता, त्याचा अर्थ काय होतो बरं? तर नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे की बँकेने कोणाला तरी लोन दिलं, त्यांनी 90 दिवसापेक्षा जास्त काल
कालावधी झाला आणि त्याचं रिपेमेंट केलं नाही तर आपण काय म्हणतो नॉन परफॉर्मिंग असेट किंवा बॅड अँड डाऊटफुल डेट. बॅड अँड डाऊटफुल डेट म्हणजे काय, तर मी एखाद्याला लोन दिलं आणि मला वाटतं की तो परत देणार नाही, मग ते माझे पैसे बुडणार, त्यासाठी मला काय करून ठेवावं लागेल, प्रोव्हिजन करून ठेवावी लागेल. आपण त्याला म्हणतो बॅड आणि डाऊटफुल डेट्स. मग त्यांचं अकाउंटिंग कसं करायचं आहे, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 नुसार आणि कोणत्या फॉर्म मध्ये, व्हर्टिकल फॉर्म मध्ये. व्हर्टिकल म्हणजे काय, तर हुबा. तुम्ही आजपर्यंत जे अकाउंटिंग करत होते ते आडव्या याच्यात करत होता, पहिले लायबिलिटी लिहायचे नंतर असेट लिहायचे. आता पहिले तुम्हाला इथे पहिले उभ्या फॉर्म मध्ये ते अकाउंटिंग करायचं आहे. त्यानंतर इंट्रोडक्शन टू कोर बँकिंग सिस्टीम. कोर बँकिंग सिस्टीम म्हणजे काय, तर सगळ्या बँका ज्या एकमेकाशी जोडल्या गेल्या आहेत त्याला म्हणतो आपण कोर बँकिंग सिस्टीम. काय म्हणतो, कोर बँकिंग सिस्टीम. मग ते काय असतं ते आपण बघणार आहोत. त्यानंतर युनिट 3. युनिट 3 काय, इन्शुरन्स क्लेम अकाउंट. इन्शुरन्स काय असतं बरं, आता एखादी कंपनी तिच्या स्टॉकवर इन्शुरन्स काढून ठेवते. म्हणजे काही आग लागली किंवा काहीतरी चोरीला गेला तर त्यावेळेस कंपनी इन्शुरन्स काढून ठेवते आणि मग जे काही डॅमेज होईल, सपोज आता एकाने 1 कोटीचा त्याच्या स्टॉकवर इन्शुरन्स काढून ठेवलाय, मग जर तिथे ते आग लागली भविष्यात किंवा फायर लागली तर फायर झाल्यानंतर तिथे मग त्याचं पैशांचं नुकसान होऊ नये, मग ती इन्शुरन्स कंपनी त्याला ते पैसे भरून देत असते. मग त्याचं अकाउंटिंग कसं असेल, किंवा लॉस ऑर प्रॉफिट, त्याचा काहीतरी हारलंय वस्तू तर त्याचं कसं असेल. नंतर क्लेम फॉर लॉस ऑफ फिक्स असेट, एखादी वस्तू ती कोणीतरी चोरली आहे, असेट मोबाईल आहे, मोबाईलचा त्यांनी इन्शुरन्स काढून ठेवला, तो कोणीतरी चोरला आहे किंवा खराब झाला, तर तुम्ही मोबाईलचा इन्शुरन्स काढता ना, की स्क्रीन फुटली की तुम्हाला बदलावून पाहिजे, तर मग त्याचं काय असेल, त्याचं अकाउंटिंग कसं असेल त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. त्यानंतर अकाउंट युनिट 4 आहे फायनल अकाउंट्स ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटी. कॉपरेटिव्ह सोसायटीचं अकाउंट कसं असतं बरं, तर आता कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये 2 प्रकार असतात, क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी आणि कन्झ्युमर कॉपरेटिव्ह सोसायटी. तुम्हाला 2च दिलेले आहे, अजून त्याच्यात बाकीचं बरेच प्रकार असतात, त्यात सूतगिरणी वगैरे बाकीच्या साखर कारखाने यासारख्या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. तर क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणजे काय, जे तुम्ही पतपेढ्या वगैरे बघता ना त्याला म्हणता क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी. म्हणजे त्या लोन द्यायचं काम करतात. म्हणजे आपल्या कॉलेजच्या समोर असलेली रयतची कॉपरेटिव्ह सोसायटी, तर ही काय काम करते, लोन द्यायचं काम करते. त्यानंतर कन्झ्युमर कॉपरेटिव्ह सोसायटी, तुम्ही वेगवेगळे काही काही शॉप बघता की ते कन्झ्युमर गुड्स, लोकांना तिथे एक शॉप असतं आणि ते कॉपरेटिव्हच्या माध्यमातून ते विकत असतात. तसं नागपूरमध्ये एक पूर्ती म्हणून एक मोठं आहे, किंवा ग्राहक भंडार असतात वेगवेगळ्या सिटीमध्ये. पुण्यात पण एक SP रोडला काहीतरी आहे, त्याचं नाव नाही मला आठवत नाहीये, तर ते कन्झ्युमर कॉपरेटिव्ह सोसायटी त्याला म्हणतो आपण. तर याचं अकाउंटिंग कसं केलं जातं ते आपल्याला याच्यामध्ये शिकायचंय. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट नुसार ते अकाउंटिंग केलं जात असतं. असं तुमचा या वर्षीचा खूप सोपा सिलेबस आहे ऍज कम्पेअर टू SY BCom. तर ते आपण शिकणार आहोत, त्याच्यामध्ये काय असणार आहे, कसं असणार आहे. आणि तुम्ही हे रेफरन्स बुक, तुम्हाला नेहमी सांगतो की टेक्स्टबुक वापरण्यापेक्षा रेफरन्स बुकवर भर द्या, जेणेकरून तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. हे रेफरन्स बुक तुम्हाला लायब्ररीत पण भेटतील, पण तुम्हाला ते इथे काढायला लागतील. अशा पद्धतीने आपण आज सिलेबस बघितला आहे. थँक्यू. थँक्यू सर.